त्यामुळे आपण सध्या एक मोठी बातमी पाहतो। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी आपला पदभार स्वीकारलेला आहे। आजपासून त्या उपमुख्यमंत्री पदाचा त्या पदभार स्वीकारणार होत्या। मंत्रालयामध्ये जाऊन त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे। उपमुख्यमंत्री पदाची सगळी सूत्र स्वतःच्या हाती घेतलेली आहेत। पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं, त्यानंतर चैत्यभूमीवर जाऊन अभिवादन केलं आणि त्यानंतर मंत्रालयामध्ये जाऊन उपमुख्यमंत्री पदाचा चार्ज त्यांनी घेतलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। माझे सहकारी मनोज दाळकर सध्या आपल्या सोबत आहे। मनोज, तुम्ही पोहोचले असालच तिथे, मात्र यानंतरची कॅबिनेटमध्ये सुद्धा सुनेत्रा पवार तिथे जाणार आहेत। काय नेमकं घडू शकतं कॅबिनेटमध्ये? कोणकोणत्या मुद्द्यांवर सुद्धा चर्चा होऊ शकते? आपण या ठिकाणी बघितलं तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्घटनेनंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती आणि आज आपण बघितलं तर दुखवटा संपल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा पदभार हा स्वीकारलेला आहे। अजित पवार यांची मंत्रालयाची कॅबिन जी 6व्या माळ्यावरती असते या ठिकाणी जाऊन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी हा पदभार स्वीकारलेला आहे। आता ते राज्याचा कारभार या ठिकाणी बघणार आहेत आणि सोबतच आपण बघितलं पालकमंत्री पद हे देखील आपण बघितलं सुनेत्रा पवार यांना देण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर जी खाती होती दादांकडे ती देखील खाती आपण बघितलं सुनेत्रा पवार यांना देण्यात आलेलं। फक्त अर्थ खाते जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असणार आहे। पण आपण आता बघितलं तर सुनेत्रा पवारचे कॅबिनच्या जागांमध्ये दाखल होऊन त्यांनी पदभार हा स्वीकारलेला आहे आणि आता यापुढे ते राज्य मंत्रिमंडळाची जी बैठक होणार आहे त्या बैठकीला देखील उपस्थित राहणार आहेत आणि या बैठकीमध्ये सर्वात प्रथम उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली या ठिकाणी वाहिली जाणार आहे आणि त्यानंतर आपण ज्या महत्वाचे निर्णय आहेत, घोषणा आहेत त्या या ठिकाणी आपण बघितलं तर ज्या बैठकीमध्ये घेतल्या जातात त्या संदर्भामध्ये देखील या ठिकाणी घोषणा होण्याची शक्यता आहे। आणि महत्वाचं म्हणजे मनोज, आपण बघतोय सध्या मंत्रालयामधली उपमुख्यमंत्री दालनातली ही दृश्य आहेत। पार्थ पवार आपल्याला दिसतात दृश्यांमध्ये। एकी मध्यभागी सुनेत्रा पवार बसलायत, त्यांच्या शेजारी प्रफुल्ल पटेल आहेत आणि सुनील तटकरे सुद्धा आहेत। आणखीन कोणकोणते नेते राष्ट्रवादीचे तिथे उपस्थित आहेत? आपण या ठिकाणी आता सकाळपासून पार्थ पवार हे सुनेत्रा पवार यांच्यासोबत आहे। सिद्धिविनायक मंदिरामध्ये देखील पार्थ पवार त्यांच्यासोबत होते। नंतर आंबेडकर चैत्यभूमी आंबेडकर यांचे स्मारकाला अभिवादन केलं त्या ठिकाणी देखील उपस्थित होते आणि त्यानंतर मंत्रालयातील दालनामध्ये जे सुनेत्रा पवार यांनी हा पदभार स्वीकारला त्या देखील सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, पार्थ पवार असतील, तसेच सर्व नेते रुपाली चाकणकर, हसन मुश्रीफ सर्व जे नेते राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि खरं तर म्हणजे या ठिकाणी सर्व दादांना मिस करत आहेत कारण की दादा या ठिकाणी बसायचे। दादा संपूर्ण कारभार आपण सकाळपासून मंत्रालयामध्ये प्रथम येऊन म्हणजे 8 वाजल्यापासून दादा या कारभारात पूर्णपणे चालवायचे राज्यात आणि त्यानंतर सुनेत्रा पवार या ठिकाणी बसलेले आहेत। सुनेत्रा पवार यांनी हा कारभार घेतलेला आहे आणि राज्य मंत्रिमंडळाची बैठक ही 12 वाजता होणार आहे। त्या प्रथम बैठकीला सुनेत्रा पवार या ठिकाणी उपस्थित आहे। पहिला महिला उपमुख्यमंत्री आहेत ते या ठिकाणी आता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत आणि आपण बघितलं तर महिला उपमुख्यमंत्री हा आता राज्याचा कारभार देखील चालवणार आहेत। मनोज, आपण बघतोय की आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे। आज पदभार स्वीकारल्यानंतर उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्या सुनेत्रा पवार। कोणकोणते निर्णय या बैठकीमध्ये घेतले जाऊ शकतात? आज महत्वाचा निर्णय जो त्रिभाषा सूत्रीकरणाचा आहे हिंदी भाषा संदर्भात त्या संदर्भामध्ये काल अहवाल हा मुख्यमंत्र्यांकडे नरेंद्र जाधव यांनी सह्याद्री अतिथीगृहामध्ये बैठकीमध्ये या त्रिभाषा चर्चाही केली जाणार आहे। तसेच अनेक महत्वाचे निर्णय या ठिकाणी नक्कीच मनोज, त्यामुळे एकंदरीतच या सगळ्या पार्श्वभूमीवरती सुनेत्रा पवारांचा आता पुढचा काळ उपमुख्यमंत्री पदासाठी कसा असतो, राज्यासाठी कोणकोणत्या उपायुक्त गोष्टी त्या करतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।